जय खरंच लय पॅशनेट आहे. मला पण त्याच्यासारखं बनायचंय. मला माहिती आहे ते सोपं नाहीये, पण मी प्रयत्न करणार आहे. होशील ना. साईप्रसाद, आज तुला देव टूर्सला जॉईन होऊन 1 महिना झालाय. कसं वाटतंय? अहो, माझी जॉईनिंग डेट तुमच्या लक्षात आहे? म्हणजे प्रत्येकाची जॉईनिंग डेट लक्षात आहे माझ्या. खरंच छान काम करतोयस तू. मागे अविनाशनी तुला आणि जुईला जे प्रोजेक्ट हँडल करायला दिलं होतं ते खूप उत्तम प्रकारे केलंस तू. आणि नवरे सुद्धा मला तुझ्याबद्दल रिपोर्टिंग करतच असतात. म्हणजे नवरेंनी साईचं कौतुक केलं? नंदिनी, असं का विचारतेस ग? नाही, मला मान्य आहे नवरे जरा कठोर आहेत, पण मनाने चांगले आहेत ते. अदिती, बरी आहेस ना? हो. हा तेच. आऊ तुम्ही विचारा तिला. आम्ही सकाळपासून विचारतोय, काहीच सांगत नाहीये. चेहरा खरंच खूप उतरलेला दिसतोय तिचा. नाही आऊ, खरंच तसं काही नाही. हे बघ, प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नकोस. तसं काही वाटत असलं तर घरी जातो. नाही, नको. अदिती, खरंच आऊ. आणि जर मला वाटलं तर मी हाफ डे घेईन नक्की. काय प्रॉब्लेम असेल तर अंगावर काढू नकोस. हो. मी आता मागितलं होतं का चहा? नाही, मगाचपासून येरझारा घालायला सुरुवात केलीत. म्हटलं आता आरोळी येणारच, तर आपणच नेऊन द्यावा. भलत्या वेळी भलत्या गोष्टी बऱ्याच सुचतात तुला. म्हणजे तुम्हाला चहा नकोय? ठीक आहे. आणलंच तर दे. चहा नको होता मग येरझारा का मारत होतात? आपलं हे असंच. ते काय करू दे सुचत नव्हतं. अहो, मग कुलकर्णी भाऊजींकडे जाऊन यायचं ना. तो टकले तो पुण्याला गेलाय त्याच्या पोरीकडे. असं. मग तो तुमचा डबा तो काढून बसायचं. अजून कुणी मित्रमैत्रिणी भेटतायत का ते बघायचं. मला काही करायचं नाहीये. आता मला सांगाल का काय एवढ्या अस्वस्थात? गोड कारलं खाल्लंस का कधी? काय? कारलं कधी गोड असतं? करेक्ट. शेवटी कारलं, त्याची चव काही गेलं बदलणार नाही कधी. काही माणसांचं पण तसंच असतं. ते त्यांचा स्वभाव काही सोडत नाहीत. आणि आपण मग कारल्याच्या भाजीमध्ये साखर टाकून स्वतःच्या जिभेशी जशी समजूत काढतो ना, तसं त्या माणसाबद्दल आपलं मत बदलून स्वतःच्या मनाची समजूत काढत असतो. कळतंय मला तुमचा रोग कुठे आहे ते. हे बघ, माझं मत त्या माणसाबद्दल ठाम आहे. दाभोळकरांनी जरी जयला प्रोजेक्ट दिला असला तरी त्यांचा स्वभाव आणि जय बरोबरचं वागणं त्यांना बदलता आलेलं नाही. काय इतकं सहजासहजी बदलणारा माणूस नाही तो. आपल्या मुलीसाठी लावलेली पैस जिंकण्यासाठी तो माणूस काही करेल. मुळात तिचं सुख जय मध्ये आहे हे कसं कळत नाही त्या माणसाला. मला खरंच काळजी वाटते ग. तर पुढे काय होणार आहे देवास ठाऊक. म्हणजे मला कळत नाही का, आज दोघं नवरा बायको बोलत नव्हते एकमेकांशी. एकत्र कामावर गेले नाहीत.
डोकं दुखायचं कारण दिलं तरी त्यांच्यातला अबोला मला सांगत होता की दोघांमध्ये काहीतरी गैरसमज आहे. काय पुढे जाऊन ते वाढायला नकोत. त्यात मुलगी आणि बायको, त्यात तिची ओढादेण होते, हेही तितकंच खरं आहे. तुम्ही ना अगदी त्या जय सारखाच विचार करताय. जय सारखा म्हणजे? आदिती काल सांगत होती हं. दाभोळकरांनी आपलं वागणं बदललंय. जयशी चांगलं वागतायत ते. अहो काल तर चक्क त्याच्यासाठी जेवायला थांबले होते ते. आता खरं म्हणजे जयला या सगळ्याचं बरं वाटायला पाहिजे ना, पण त्याच्या मनात शंकेची पाल चुकते. म्हणजे त्यांच्या चांगल्या वागण्यात सुद्धा काहीतरी गडबड आहे असंच त्याला वाटतंय. त्याला म्हणजे कधी नव्हे ती आमची दोघांची मतं जुळतायत. तुम्ही आता याला खतपाणी घालू नका. माणूस बदलू शकतो. हो, पण हा माणूस बदलू शकत नाही. कारलंय ते, कारलं. तो बदलता येत नाही त्याची. एकमेकांना चांगलं ओळखलं ना की मतही बदलतात. अहो आधी त्यांना जयबद्दल फारशी माहिती नव्हती, पण आता त्यांना त्याची हुशारी दिसते. आपल्या मुलींनी त्याच्याशी का लग्न केलं असावं हे बहुधा त्यांना कळलंय. आणि आपण सुद्धा एकदा असा विचार करून बघायला काय हरकत आहे. शक्यच नाही. दाभोळकर खूप पोचलेला माणूस आहे. त्या नात्याला तो मान्य करायला तयार नव्हता. त्या नात्याला जवळ कसा करेल तो? ते जयला जावई म्हणून सहजासहजी मान्य नाही करणार. जाऊ देत. तुम्हाला का सांगतेय मी, तुमचाही स्वभाव तसलाच आहे. एखाद्याबद्दल एक मत बनवलं ना की ते सहजासहजी सोडणारच नाही तुम्ही. माझ्याबद्दल हे पटतंय तुला? मग दाभोळकरांबद्दल हेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. सोडा. कारल्याची चव कधी बदलत नाही. तुला बाकी सगळं पटेल, माझं बोलणं नाही पटणार. मला कारलं म्हणाली. खरं तर ही टूर मी कॅन्सल करणार होतो. मिस्टर जयराम स्वतःहून म्हणाले की आय विल मॅनेज. म्हटलं ठीक आहे, घेऊया रिस्क. हो, ही थोडी रिस्क आहे खरी, पण जयरामने तुम्हाला शब्द दिलाय ना, मग माझी खात्री आहे तो 100% पूर्ण करेल. मलाही तो म्हणाला की दाभोळकर साहेब ही टूर कॅन्सल करायचं म्हणतायत, पण आपण करूया ती मॅनेज. तेव्हा मी सुद्धा थोडा विचार केला, पण खूप धडाडीचा आहे तो. माझा त्याच्या कर्तबगारीवर पूर्ण विश्वास आहे. आजवर त्यांनी जे काही मिळवलंय ना ते फक्त त्याच्या मेहनतीने मिळवलेलं आहे. तुमचा सुद्धा विश्वास संपादन केला की त्यांनी. मला माहिती आहे दाभोळकर साहेब, तुम्ही खूप चिडायचात जयवर, पण आज त्यालाच तुम्ही हा तुमचा प्रोजेक्ट दिलात आणि ते चॅलेंज त्यांनी स्वीकारलंय. मला असं वाटतं एखाद्याकडे बघण्याचा आपण दृष्टिकोन जर बदलला तर सगळंच बदलू शकतं. आय अग्री विथ यू. नाही, मिस्टर जयराम खूप टॅलेंटेड आहे, खूप पुढे जाणार. दाभोळकर साहेब, आणखी एक गोष्ट सांगू. म्हणजे खूप पर्सनल आहे ते, आणि मला माहित नाही म्हणजे ते बोलण्याचा मला अधिकार आहे की नाही. मॅडम, अहो असं का बोलताय? अहो आपलं नातं फक्त प्रोफेशनल नाहीये. मुळात तुमचं नातं कुणाशी फक्त व्यवसायानं बांधलेलं नाही. तुम्ही प्रत्येकाची काळजी घेता, प्रत्येकासाठी काही ना काहीतरी करता, पाहिलंय मी. आणि तरीही तुम्ही अशी परवानगी मागून मला परक करताय. नाही, तसं नाही. फक्त मला खरंच कळत नाहीये मी हे बोलणं योग्य आहे की नाही.
पण तरी सुद्धा बोलणं गरजेचं आहे असंही वाटतंय. नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? अदितीबद्दल. मुलांकडून घडतात हो कधी कधी अशा चुका, पण आपणच त्यांना सावरण्याची गरज असते ना. म्हणजे प्रत्येकाला एक तरी संधी मिळायला हवी. तुम्ही आदितीला माफ नाही करू शकणार. खूप गुणी मुलगी आहे होती. म्हणजे हे मी काय तुम्हाला सांगावं, पण मला मनापासून वाटतं की ती जे काही तिच्या सासरच्यांच्यासाठी करते ना, खूप कौतुकास्पद आहे. फार काही नाही, तुम्ही फक्त तिला सांगा की मी तुझ्या बरोबर आहे. तिला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आय एम सॉरी दाभोळकर साहेब, मी तुमच्या खूप पर्सनल गोष्टीत ढवळाढवळ तर करत नाहीये ना. पण मला काय वाटलं की अनायसे तुम्ही एकाच ऑफिसमध्ये आत्ता काम करत आहात, तेव्हा तेव्हा ही एक संधी आहे तुम्हाला दोघांनाही एकमेकांना जाणून घेण्याची, समजून घेण्याची. जसे आता जयच्या बाबतीतले तुमचे गैरसमज दूर झालेत, तसंच अदितीवरचा तुमचा रागही दूर व्हावा हीच इच्छा आहे. प्लीज दाभोळकर साहेब, म्हणजे मला जे वाटलं ते मी सांगितलं, तुम्ही प्लीज याचा विचार करा. तुम्हाला नाही का वाटत की प्रत्येक दुरावलेल्या नात्याला एक तरी संधी मिळायला हवी पुन्हा जवळ येण्याची? प्लीज विचार करा. अगं आदिती, लवकर उठलीस? हो जरा आराम करायचा ना. काकू, झोप पूर्ण झाली माझी. जय अजून उठला नसेल ना? काल उशीर झाला त्याला. पण बरं झालं, चावी घेऊन गेला होता तो. हो, पण चावीचा उपयोग झालाच नाही. घर मालक भाडेकरूची वाट बघत होते, त्यांनीच दार उघडलं. म्हणजे काकांनाही जागरण झालं असणार ना? अगं काही म्हटलं ना तरी ते अस्वस्थच असतात. हो, आणि अण्णा विरारला गेल्यापासून काका खूपच अस्वस्थ आहेत. आणि मग मन रमवण्यासाठी विषय काढून काढून माझ्याशी भांडत असतात. पण त्यांचं प्रेमही तेवढंच आहे ना. तर गेली कित्येक वर्ष प्रेमापोटी आम्ही फक्त भांडतोय. बर, तू काय आत्ता विरारला निघालीस का? हो, म्हटलं अण्णा आणि चिनूसाठी शिरा करून घेऊन जावा. आलं लक्षात. म्हणजे शोभाचं पाव प्रकरण पुन्हा सुरू झालेलं दिसतंय. पण हो, हे ह्यांना सांगू नकोस बर का. अण्णा गेल्यापासनं जेवणाच्या वेळी, नाश्त्याच्या वेळी त्यांची आठवण असतेच. अण्णांनी नाश्ता केला असेल का, वेळेवर जेवले असतील का, त्यात हे प्रकरण त्यांना जर कळलं ना तर शोभाची काही खैर नाही. नाही काकू, काकांना सांगा काळजी करू नका, मी आता जात जाईन सकाळी. अगं पण म्हणजे तुझी दगदग होणार ना, आणि ह्यांची मग चिडचिड पुन्हा सुरू होणार त्यावरनं. आणि आदिती, तुला तरी रोज जाणं कसं ग शक्य आहे? अण्णा ना इथेच राहायला हवे होते, म्हणजे मग कसलं टेन्शनच नसतं. तरी बरं, आता ऑफिस मधलं सगळं व्यवस्थित झालंय.
नाही तर तुझे पप्पा जेव्हा ऑफिसमध्ये यायला लागले ना तेव्हा इतकं टेन्शन आलं होतं. आता सगळं ठीक आहे ना? आता सगळं ठीक आहे, पण पप्पा बदलले. हे जयला अजून झोपलाय तो अजून. काकू त्याला चहा. मी देते. ठीक आहे, मग मी निघते, नाहीतर मला ऑफिसला जायला उशीर होईल. हो अगं तू निघ. काका येते मी. काय विरारला गेली काय? हो. पुन्हा धावपळ सुरू होता. शोभा काहीतरी बोलली असेल. हे टेन्शन, त्यात ऑफिसचं टेन्शन, सगळीकडून डोक्याला ताप आहे नुसता. म्हणूनच म्हटलं जयने जरा विचार केला असता तर. त्याची पण खूप दगदग होते. आता काय मी बोलत नाही म्हणजे मला काही कळत नाही असं नाही. वेळेवर खाणं नाही, झोप नाही, त्यात तो सासरा आहेच ऑफिस मध्ये. हो, पण तो सासरा आता नीट वागतोय ना, मग तरी कसलं टेन्शन. एक मिनिट, आपण दोघं वेगळं बोलतोय. मला त्या मुलीची काळजी वाटते, दाभोळकरांची नाही. तिचं म्हणणं बरोबर आहे, पण त्या माणसाचं वागणं बरोबर नाही. जर पाणी डोक्यावरून जाते असं वाटलं ना तर तिच्यासाठी मी काहीतरी करीन, पण त्या माणसाबद्दल माझं मत बदलणं शक्य नाही. कौतुक वाटतं मला त्या आपल्या भाडेकरूचं. वागण्यात चुकतो जरा, पण माणसं ओळखण्यात नाही. एवढं अगदी टोकाचं बोलायची काही गरज नाहीये. मला वाटतं की आधी तिचं बरोबर आहे. करेक्ट, मला पण तेच म्हणायचंय. मुलगी म्हणून बरोबर आहे, पण माणूस म्हणून त्यांना ओळखण्यात चूक करते. आणि तूही. झाली का रे जय तयारी? हो. हे घे. काकू आदिती ती विरारला गेलीये. हो का? हो. मला उठवलं नाही, मला काही सांगितलंही नाही. अरे काल रात्री तुला खूप उशीर झाला होता ना, म्हणून नसेल उठवलं. काकू आता ऑफिस मध्ये खूप काम चालू आहे, त्यामुळे यायला उशीर होतो. आदितीशी नीट बोलताही येत नाहीये सध्या. आणि ऑफिस मध्ये काय चाललंय हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही. एडीएमचं हे काम डेडलाईनच्या आत संपायला पाहिजे. हो होईल रे, सगळं पूर्ण होईल. काय रे जय, दाभोळकर आता आधीसारखं नाही ना वागत? का हसलास का असा? काही नाही, खूप चांगलं वागतात ते. म्हणजे कधी कधी कळतच नाही, हेच का ते दाभोळकर ज्यांनी मला जावई म्हणून नाकारलंय? त्यांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज येत नाहीये काकू. आत्ता वेगळं वागतील, मग वेगळं वागतात. म्हणजे पूर्वीसारखे वागतात असं म्हणावं तर तसंही नाही, आणि बदललेत असंही काही नाही. म्हणजे त्यांचा अंदाज येत नाहीये मला. त्यांच्या मनात काय चाललंय ते मला कळत नाही.
आणि मी हे आदितीला कसं समजवू ते मला कळत नाही. एका मुलीला तिच्या वडिलांबद्दल इतकं समजावणं चुकीचं आहे. म्हणजे मुलगी म्हणून ती बरोबर आहे, वडील म्हणून ते चुकत असतील कदाचित. मी म्हणतो चुकत आहेतच. हा, काय तिच्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती तर ती अशीच रिॲक्ट झाली असती. पण आता नवरा म्हणून तिला विश्वासात घेणं गरजेचं आहे. हो, हे सगळं होत असताना तिला कुठेही त्रास झालेला मला चालणार नाही. म्हणजे इथं माझ्या घरात कुणालाही झालेला त्रास मला चालणार नाही. हा, म्हणून म्हणतोय मी. हो, एखाद्या माणसाची वागताना एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणावं. इतकी वर्ष जुनी अडी आहे यांच्या मनात, काय अशीच निघणार नाही. पण या सगळ्यात कुणामुळेही आपल्या नात्यात गैरसमज व्हायला नको, एवढं सगळ्यांना समजायला हवं. काय कळतंय ना तुला? कळतंय काका, मला सगळं कळतंय. आणि मी माझ्याकडून नक्की प्रयत्न करेन.